सांगत होतो दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे. आता हा भाऊ बैर दिशाला जाणं होतं, समोर जाऊ दुश्मन उभा होता, याचं तोंड बघायचं नाही म्हणून मागच्या गल्लीतून फिरून बैर दिशेला गेला. एवढा कट्टर दुश्मन एकमेकांचं तोंड बघत नाही, मागच्या गल्लीतून फिरून गेला, समोर हा दारात उभा होता म्हणून याचं तोंड नाही बघायचं, एवढी कट्टर दुश्मनी. पण रस्ता जरी चालता चालता नेमके 4 व्हीलर गाडी होणी, त्या 4 व्हीलर गाडीवालाच या भाऊला हात दिना म्हणे, दादा थांबा हो म्हणे, काय म्हणे आमका नाव व्यक्तीनं घर कोटेशे म्हणे, नेमका या ना दुश्मन नाव विचारणार. आता मला सांगा त्याला बरं वाटणं असेल का? ज्यानं तोंड देखत नाही तो वट्टावर होता म्हणशील, 3 गल्या फिरीशने उनू म्हणे, तुम्ही त्यांना नाव विचाराय ना, त्याचं नाव काढू नका, मी त्याचं तोंड सुद्धा बघत नाही. म्हणे दादा सांगा हो, गाव मग घुसताना पहिला तुम्ही भेटी राहणार, सांगा ना. अजिबात नाही, त्याचं नाव सुद्धा काढायचं नाही, त्याचं तोंड बघत नाही म्हणला, मी कट्टर दुश्मन आहे त्याचा. हो दादा सांगा हो, पहिला तुम्ही शेत हो, तुम्ही सांगत नाही, ते आम्ही कोणले विचारसू, अजिबात नाही, त्याचं नाव सुद्धा काढू नका. त्या लोक म्हणे अहो काय डोकं फिरेल शेव. पण त्या माणसाने पुन्हा विचारलं, तुम्ही ज्याच्याकडे जातात त्याच्याकडे काय कामासाठी चाललात? काही नाही म्हणे, त्याच ना मोठा पोऱ्याला आमने पोर देणेशे म्हणे, त्यांना चांगलं सांगून का बहिणीसोबत कितला किडा पाडा होते. हा हाय जावर जर आपला दुश्मन ना असं राहतात, आपण काय करतो? तुमले जाऊ द्या, तुम्ही काय करता? भलता बेकार तो बेवडा आहे तो, परून दिन त्याला उचलीच नाही टाका पोरीच नाही गटार माहीत, म्हणजे जिथलं वाईट सांगताय तिथलं सांगते, बरोबर आहे ना? कट्टर दुश्मन तोंड बघत नाही त्याचं. पण त्या पोरीच्या बापाला सांगितलं, दादा पोरगी जर त्याच्या मुलाला देत असाल तर माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओटा उतरू देणार नाही, एवढा माणूस खानदानी आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की दुश्मन सुद्धा खानदानी असला पाहिजे. नाथबाबांच्या अंगावर 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा बघितलं नाही, येवणाने यावं नाथबाबांचे पाय धरावे, नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी. तरी काही लोकांना पटत नाही. मग गावात मीटिंग बसवली, नाथबाबांना राग आला पाहिजे, एकानं विडा उचलला, म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो. मग नाथबाबांना राग आणून दाखवण्यासाठी नाथबाबांच्या घरात शिरला, पायात चप्पल सकट गावात शिरला, घरात शिरला, चप्पल सकट घरात शिरला, देवऱ्याजवळ जाऊन बसला, चप्पल सकट आसनावर बसलेला. त्याला वाटत होतं की नाथबाबांना राग येईल म्हणून, अजिबात नाथबाबा राग करत नाही. नाथबाबा म्हणे तू कितला का किडा पाडत नाही, मी राग करणार नाही. नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, म्हणले गिरिजा ऐक ना, आपला धर्म, आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात की अतिथी देवो भव. आलेला अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि भगवंताची सेवा हे आपलं आद्य कर्तव्य. तू काहीतरी स्वयंपाक लाव, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले, कारण अतिथी देव भव, बरोबर आहे ना? येणारा अतिथी बहिणी हो, माया हो, येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंतच असतो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो. येणारा अतिथी नाराज झाला नाही पाहिजे, त्याच्या मनाची एवढी काळजी घ्यायची. बरं, येणारा पाहुणा दुःखी अंतकरण करीश नाही जावायला नको, एवढी सेवा करा आणि की तो खुश होई जावायला पाहिजे, त्यामुळे लक्ष्मी टिकस, बरं का बहिणीस हो. पण येणारा अतिथी बी तेवढा खानदानी पाहिजे बा, कारण पाहुणा पैकीतला दिन ना चांगला राहतस, एक दिन किंवा दुसरा दिन, बरोबर आहे ना? आपला जुना लोकेशनी म्हणे, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले राईस घ्या तुन लाज कती गे, म्हणे आपली जुना लोकेशनी. हा काय तुम नाटे मालेगाव जवळ पडस वो, काहीतरी दवाखाना मग काही काम शे, महिनाभर नाही 2 महिना राहणार तरी काही अडचण नाही, काहीतरी आयुर्वेदिक औषध लेणे तडे गावमान गावमा शेबो 2 महिना राहा, काही प्रॉब्लेम नाही. हा अंडेल बेटील सुद्धा सांगणं शे म्हणा, येलो तीन बिचारे मावले होते, बाकीने लक्ष्मी पूजन करीश नाही येतेच नाही, काहीतरी अडचण आहे, सासरमध्ये त्रास आहे तर मग ठीक आहे. पण बहिणी जोन लगीन व्हा नंतर अंडेर बेटीने सुद्धा मायरमा एकच रातना मुक्काम करू. आपल्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे कानबाया बसाडतास का बाबा? कानबाया बसवतात ना. कानबाई कितला दिन ना मुक्काम करस? 2.5 महिना ना. कितला? फक्त रातना मुक्काम रास, एकच रातना मुक्काम रास, पण अख्खा गाव मा गाजा वाजा रास, बरोबर आहे का नाही? रातभर नाही पाहुणे ना, अख्खा गाव मा गाजा वाजा, बठ्ठ्या देराण्या जेठा आपलं भाऊ जाया, हो काका बाबा बठाव, ताईल बोलाव रे, दिदील चाल बोलाव रे, दिदील लय रे, रातनी पाहुणे. आणि बाकीने बाया 15-15 दिन राहते, चालता चालता भाऊ जाईल लात मार दे, हाय माय तुमले पाय लाग गया, ताई पाय नाही लाग गया तू खट बन हानी दिनी. हो
भाऊ जाईल आत मारत लगू काय राहावा ना भाऊ ननींनी. तेवढं बरं आहे एक बी बाई नाही तशी. कारण मी जडी कीर्तन करत चढे ना काहीच सांगत नाही. बहिणीहून बटत होता ना सांगत चढे तुमनं कोण राहत नाही. आटेनं सांगेन कोण बरेल गरमा दाती घाले अजून जेवण बाकी बाबा म्हणा. अतिथी सुद्धा समजदार पाहिजे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले रावालेच नाही पाहिजे पाहुणाने. तो पाहुणा खरा. पण नेमका एका ठिकाणी एक परिवारमा एक पाहुणा होणार. पहिला दिन पाहुणचार, दुसरा दिन पाहुणचार, तिसरा दिन पाहुणचार, चौथा दिन वै घ्या. बाई म्हणे काव माय आव काही निघत नाही, याने काही चुरे निघत अंग समाव म्हणे घर समाव म्हणे. काळजी करू नको मी म्हणा पद्धत मग काढच म्हणे. याले म्हणे कसं तू फक्त किचन रूम मध्ये जाईन भांडा उपट म्हणे आणि गादीने गडी ठिदे म्हणे. गादी ठिदी येल होती बाईने भांडा उपटात किचन रूम. आव भाऊ आता टिपर लईश घ्या आता काठी लईश घ्या. गादीवर काठी मारे गादी रे मारेन बाई तर कोपराला राय मारे. ओ माय मी मर जाऊ सुना नका ना, ओ माय मी मर जाऊ सु नका ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडू घुसणं पाहुणा पै घ्या. माणूस सोना बाहेर देखाले हॉल मा म्हणे पाहुणा ना काही पत्ता नाही पाहुणा पै घ्या. बाईल म्हणे देख कसं खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या. बाई म्हणे माय मी बी कसं खोटं खोटं रडणू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक करा म्हणे. इथला नेता त्याला काय काम ना. पाहुणा सुद्धा समजदार पाहिजे. अतिथी देवो भव. बरोबर आहे की नाही. हो नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आपल्याकडे अतिथी आलेला काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला, स्वयंपाक बनवला आणि पाहुण्याला जेवायला बसवलं. आसन टाकलं ते जेवायला बसलाय. पण त्याच्या लवकर लक्षात आलं जेवायला बसल्याच्या नंतर अरे आपण जेवायला बसतोय पण आलतो कशासाठी. इथं नाथबाबांना राग आला पाहिजे. इथं तर नाथबाबा जेव घालतात म्हणल्यावर आपण लोकांना काय तोंड द्यायचं. मग आता नाथबाबांना राग येईल असं काहीतरी करावं लागेल. नाथबाबांच्या पत्नी जेव वाढत होत्या. भाऊ जेवता जेवता उठणार नाथबाबां बायकोन पाठवर बशी घ्या. मला तुम्ही सांगा दादा काका नाथबाबाची पत्नी जेव वाढत होती. नाथबाबाच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन पाहुणा घेऊन बशी राही ना. कस काय वातावरण आहे बरं तडे. बर जाऊ दे तुमले विचारस मी. आपण कोणीतरी पाहुणा आले तांबाड्याचे जेवणासाठी ते जेवण करता करता आपली बायकोन पाठवर बशी घ्या. कस काय वातावरण राही. काहीच बोली राहणार नाही तुम्ही. तुम्हाला लग्न झालेत ना पण तुम्ही असं देखील राहणार. मी जसं का मठवर कीर्तन कराय ना बा साधूच. आपल्या घरामध्ये एखाद्या अतिथीला आपण जेवायला सांगितले तो जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर आपण रागारागात त्या पाहुण्याच्या कानाखाली वाजवायला अजिबात घाबरणार नाही. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. अजिबात घाबरणार नाही. पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं राग नाही केला. पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले जरा सांभाळवर का त्याला पडू देऊ नकोस म्हणले. काय शांती असेल हो मायच्या अंगी. ती माय सुद्धा सांगते स्वामी हो काळजी करू नका ना मी पण माया माझे पण लेकर आहेत. लहान लहान लेकर कसे सांभाळायचे मला चांगलं माहिती. बसू द्या लेकराला पडू देत नाही मी पण एक माय म्हणले. किती शांती असेल त्या मायच्या अंगी. हो करल्या बंद करल्या त्या ते मोबाईलच ना असं ते बिन माय बापनं लेकरू आहे कोय बिरडी पडसते त्यानं काय खरं नाही. त्याच नाने प्रत्येक नाशी मन बी को काय उठणार ते बिन माय बापनं लेकरू कोय बिरडी पडस. ते काही काही गोष्टी चांगल्या बी आहेत त्याने आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी शेती. फक्त त्याला कितलं वापरा नाही आपला वर्ष. बरोबर आहे की नाही. कितलं वापरा नाही आपला. आणि म्हणा असं मला जे सापडे की का तथा निघ जास मी. मला मोबाईल जर सांगायला 2 तास सांगतो मी मोबाईल. पण नेमकं मला सुटी जाई ना मला जे सांग नाही ते. हे मोबाईलच नाही इथला सत्यानाश करेल ना. इथला येडावी झालं काही काही लोक रात दिन मोबाईल रात दिन मोबाईल. एक भाऊ ते मोबाईल चालवता चालवता ते व्हॉट्सअप मोबाईल ना तो व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. हा नाही बहीण बी सिरियल दाखवा येडी टीव्ही चालू होती सिरियल दाखवा. हिला असं वाटणं म्हणा मालक अजून त्या तोंड बी दखण्याची आठी दिनी चहा ना कप भरीन त्याना आत्मा दिदी ना टिपावर टी ना याने तो टिपावर ना कप उचला टाइमले वर दख हो म्हणा बापरे पीओपी दुसरा घरनीशी भाऊ मी दुसरा घरमा घुशी यायचे अहो म्हणे पटकन पाहू दे नाही तर घर ना मालक आपलं काय बरं करावं नाही. अहो एक बुकामा मुका कर दी म्हणे. अहो घर माय निघी राहता खरा घर ना मला घर मागुशी राहता पण तो बी इंस्टाग्राम चालाय राहता याना स्वतःना घर मागुसान टाइम लिहावं निघी राहता. अहो घर ना मालक त्याला सांगत मी का तुम ना घर मागुशी येऊन हो मला म्हणजे अहो बी सुधीवर नाही. इथलं येडं कर टाकेल शे या मोबाईलच नाही भयान येडं कर टाकेल शे.
आता पत्नीनं सांगितलं म्हणे धनी तुम्हाला मान्य आहे ना माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही. म्हणले मला सगळी गोष्ट मान्य आहे, फक्त आता इज्जत राख. बाहेरून बाई सर्व लोकच म्हणे तुमले काय वाटत मी मन नवराल पुरण वाटायला बोलावा का? अजिबात नाही. माझ्या नवऱ्याच्या सभेला एवढी लोक आलेली आहेत, एवढी लोक खाली कस काय जातील? म्हणले मी पुरण वाटून ठेवलं होतं, माझ्या नवऱ्याला सांगितलं तुमच्या हातानं पुरण वाटून द्या, गोडतोंड करून द्या लोकांचा. हा, इज्जत राखली का नाही? या माईनं इज्जत राखायची का विकायची या माईच्या हातात आहे. आणि शांतीब्रह्म नाथबाबांना जेव्हा शांतीब्रह्मपद प्राप्त झालं, स्वतः तर शांत होतेच, पण त्यांची पत्नीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता. कारण माणूस एकटा काहीच नाही करत, त्याला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय माणसाचं शहाणपण नाही. ज्याने बायको शहाणी त्यांना संसार शहाणाराच. बरोबर आहे की नाही? ज्याने बायको समजदार त्यांना संसार समजदार चांगला रास. हो, पण आटेपटे बाया चांगल्याच होतील बा. दखा बुवा तुम नाही विचार, मी काय सांगू, मी दखवते एकला येशे तुम ना अख्खं गाव शे. विठ्ठल विठ्ठल आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा प्रत्येक जीवाला संदेश देता की भैया भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला देवाला काय आवडतं ते करावं लागेल. मग देवाला काय आवडते? देवाला आवडणारा प्रकार तुम्हाला करायचा. मग साधकांनी सांगितलं देवाला काय आवडतं ते आम्हाला कळेल का नाथ बाबा? तेव्हा नाथ बाबा सांगतात अभंगाच्या प्रती. मग आपल्याला रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती झाली असा कोणता भक्त आहे का? हो आहे ना, भरपूर भक्त सांगता येतील, पण त्याच्यातलं साधं आणि सोपं मला सांगायला आवडतंय. भिल्ल समाजामध्ये एक माझ्या जन्माला आली संत, तिचं नाव होतं काय? काय नाव होतं माया? हो, शबरी माता. बरोबर. शबरी माता कोणत्या समाजाची होती? भिल्ल समाजाची होती. शबरी मातेनं काय त्याग केलं होतं माहितीये का? लहानपणी शबरी आईचं लग्न ठरलं. शॉर्टकट सांगतोय कारण वाजले 10:30. तुम्हाला नाते फक्त राहिलेत मनकडे अर्धा तास. अर्धा तास मग बट करणं शे आपले भाकरी बी, पोया बी, भात बी आणि भाजी बी आणि जेवढेच नाही वाट लावून अर्धा तास. मग शबरी आईचं चरित्र जर सांगायला गेलो, शबरी आई पहिली राजाची राणी होती. राजाची राणी होती. कुंभमेळा लागला, शबरी आईला दर्शनाला जायचं होतं साधू महात्म्यांचं. पतिदेवाला सांगितलं राजांना मला की नाही कुंभमेळ्यामध्ये साधू संतांच्या दर्शनासाठी जायचंय. साधू संतांच्या दर्शनासाठी जायचंय. राजानं सांगितलं तू काय साधारण परिवारातली बाई नाही, तू राजाची राणी आहे, तुला जाणं एवढं सोपं नाही. तुला जर जायचं असेल तर अगोदर पूर्ण नियोजन करावं लागेल, तुला पालखीत बसवावं लागेल. हो, ते ढोल नगारे वाजतील आणि मग तुझी एंट्री होईल, म्हणजे तुझं जाणं होईल. हा, आणि एवढं सहज नाही, तू राजाची राणी, तुझा चेहरा कोणी बघायला नाही पाहिजे, म्हणून तुला कमीत कमी एवढा घुंगट टाकणं पडेल. केवढा? पहिले तर सगळ्या माझ्या बहिणींना, माझ्या माया असले सांगा, गरज नाही, माझ्या बहिणींना एक रिक्वेस्ट असेल, विनंती असेल, सर्व बहिणीशी डोकावर पदर टाकल्या, डोकावर पदर लिहिल्या बहिणीसून टाका पटापट. कारण मी नीचे कवय काय बोली पडतो तुमले वाईट नको वाटाले. होय गे का? बोलू आते. हा, दाखव कितलं भारी वातावरण आहे. शेका काय ताना ते डोकावर पदर टाकलो बहिणीसून, भारी वाटत बाईन जा. डोकावर पदरवाली बाईल दे कोणा असा जीव करस ना बापरे, गडवर नाही माया जुनी भाऊ बहीण नका मंदिर बांध टाकू बा असा जीव करत. आणि बिगर पदरनी बाईल तर का हो बापरे चुरड कधी बी राही भाऊ. पदर टाकली हो बहिणीसून, कारण तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना, तुमच्या डोक्यावरचा पदर तुमची एवढी इज्जत वाढवतो. जसं उदाहरण म्हणून सांगतो मी, तुम्हाला घरमा नेसाने साडी खूप वैगे ते 500-600 रुपयांची साडी राहत. बरोबर आहे ना ताई? 500-600 रुपयाची साडी असते. 500 रुपयांची साडी, 600 रुपयांची साडी. 600 रुपयाची साडी आहे सहावार. सहावार साडी म्हणजे 6 मीटरची साडी 600 रुपयाची आहे. मग तुमले मीटर कितला मग पड राही ना? 100 रुपयात. बरोबर आहे ना? 100 रुपयाना 1 मीटर. पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. मग तो कितला ना पडना आपले? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर जर डोकावर राहिला ना, या टोपीवाला बाबा तुम्हाला करोड रुपयानी इज्जत तुम्हाला बापनी वाढाय जातस. मनीष डोकावर पदर लिहिलो काय फरक पडस? पदर लिहा मग काही नुकसान शे का? चला बा पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 25 बाया मरी घ्यात महाराज, त्यामुळे आम्ही पदर लेते नाही असं काही शे का?
बाकी नाही बहिणी सांगते महाराज कामधंदा आवरा पडी जात घर पडी घ्यात वांदा नाही बाहेर निघाण टाइमला टाकले डोकावर बाई सांगते नाही महाराज सटके सटके जास वो बहीण सकाळ मग चुका ठोकिले जाय पण त्याला धडकावत जाय काय फरक पडणार ना पदरल्या मग काय फरक पडणार आपली संस्कृती पण पदर पहिले बाया इथला पदरली आहेत या टोपीवाला बाबा असले माहिती असेल एवढा पदर राह एवढा घुंगट राह पण तो असा करता करता आठवू ना हा ते तुम्ही लिहायचे ना इथला तटेन बी हाते बाकी नाही बाईस नाटे बुचडावरी घ्या हा ते इथला खाली उतरी घ्या तो लेवानाच काम ना नाही राहिले मोक्या राहतो आधी हो जसं एखादं मालकले चिंता नाही भाऊ कोण चारा लईन कोण पाणी पाहिजे बकरी पाहिली पण मोकी सोडस कुठे काय तशा बाया पदर मोक्या सोडते ती कधी कथा फिरतो कथा का उडे ना हो तो पदर आहे ना बहिणी सोडून डोकावर दडकायले जा तुम्ही म्हणे माया बहिणी तुमले मी वाईट बोलाव नाही पहिले तर तुम्हाला पाय पडीन सांगा कसं आहे ना अरे विठ्ठल विठ्ठल